रनची पॅनल्टी राहील. चला, बॅटिंग संघ आणि फिल्डिंग संघ एक्स्ट्रा एक प्लेयर. विष्णू पंत तुमचा 12वा खेळाडू आलेला नाही. लवकर यायचं समीर भाई तेवढ्या दमाने. तर अगदी श्रीगणेश झाला बघा. मैदानाच्या आतमध्ये थोडासा क्रॉस फटका खेळला गेलाय. एक मॅन्युफॅक्चरिंग फटका बघायला मिळाला, कारण त्या ठिकाणी स्ट्राईकवर आपण विकास बघतोय आणि त्यांनी धावाचा विकास या ठिकाणी सुरू केलाय धावपळकाचा. 4 धावा धावपळकावर आहेत. तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल महेश गिरी नॉन स्ट्राईक एंडवर यावेळेस फुल टॉस आहे. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने मात्र चेंडू 1-4 होताना बघायला मिळतोय. एक काका चषकाचा बँड चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 8 धावा धावपळकावर आहे. रणशंख फुंकला गेलाय. रणधुमाळी सुरू झालेली आहे. इंद्रजित देशमुख बघा गोलंदाजी मार्कवर मात्र आपल्याला बघायला मिळतात. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर जर बघितलं तर इंद्रजित यांचं भव्य स्वागत केलंय बघा विकास यांनी. तर महेश गिरी आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवर बघायला मिळतील. प्रथमतः फलंदाजी आलेली आहे आणि एक संत वाणी आहे बघा समोर मारण्याचा प्रयत्न यांचा मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जात आहे. पंच स्थिर आहे बघा. पंच स्थिर आहे. निर्णय मात्र या ठिकाणी आलेला नाही. तर मित्रांनो या ठिकाणी आपण प्रथम फलंदाजी करताना बघतोय हॉटेल सातबारा हा संघ. अगोदर मी या ठिकाणी संतवाणीचा उल्लेख नक्की केला. संतांनी सांगितलंय आले बोगाशी असावे सादर. प्रथम फलंदाजी मिळालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर मी म्हणेल नक्की चांगली सुरुवात या ठिकाणी हॉटेल सातबारा संघ मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला बघायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. कमालीचा अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता. सेकंड स्लॉट मध्ये डिपॉझिट केला गेलाय. यावेळेस मात्र काका चषकाचा ब्रँडेड शानदार जानदार षटकार. तर या ठिकाणी 14 धावा आपण बघतोय आणि मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर इंद्रजित देशमुख ज्यांच्याकडे नवीन चेंडू दिला गेलाय. का दिला गेलाय? कारण पंचक्रोशीतील एक महानतम गोलंदाज पहिल्या 3 मध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं आणि त्यांना गोलंदाजीला आमंत्रण म्हणजे या ठिकाणी जी जबाबदारी दिली गेली उजव्या इष्टीच्या बाहेर कट केलाय. क्षेत्ररक्षक मात्र संघनायक आहेत बघा त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अर्थात सिंगल मात्र रोखू शकले नाही. तर धावपळकावर आपल्याला एकेरीची प्रगती मात्र बघायला मिळेल. 15 धावा धावपळकावर मात्र शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना आणि मैदानात खऱ्या अर्थानं विकास ज्यांनी भराट फलंदाजी केली बघा. कारण तुम्ही इंद्रजित देशमुख यांच्यावर आक्रमण करू शकतात तर तुमच्यात ती ॲबिलिटी आहे, ती गुणवत्ता आहे, तुम्ही क्लास आहे, तुम्ही शानदार फलंदाज आहे. यावेळेस मात्र महेश गिरी शेवटचा चेंडू आहे. आता या फटक्याचं वर्णन मात्र क्रिकेटमध्ये कुठेही नाहीये. बैठक होती बघा डायरेक्ट. हा षटक संपेल. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं तर आपण नक्की बघतोय नाबाद 15 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यानंतर जर बघितलं तर ए.बी. रहमान ज्यांच्याकडे चेंडू दिला गेलाय. एकंदर त्यांच्याकडे सुद्धा मला वाटतं बिग अनुभव आहे. हे मोर एक्सपिरियन्स आणि एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची सुद्धा ओळख आहे बघा. सायगाव एक्सप्रेस या नावानं ते आपण बघतोय तालुका आणि तालुक्याच्या पलीकडे ओळखले जात आहेत. ए.बी. रहमान यांचा पहिला चेंडू त्यांचंही स्वागत केलंय. आइए आपका स्वागत है. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. मैदानाला गुदगुल्या करीत सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. 19 धावा धावपळकावर आहेत बघा. राऊंड विकेट येताना आपण या ठिकाणी बघतोय ए.बी. रहमान. आघाडीची जर जोडगोळी बघितली या ठिकाणी इंद्रजित आणि
रहमान सर यांना मात्र यानंतर चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. विकास, ज्यांचं नाव विकास आहे, ते मात्र धावफलकाचा विकास करतायत. फुलटॉस आहे. मिड विकेटच्या दिशेने खेळलेला फटका. थांबा, फलंदाज तिथे अनबॅलन्स होते. मला वाटतं धाव मिळणार नाही. डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. एक प्रशस्त आयोजन बघा. याकरता जर बघितलं तर आयोजक कमिटी गेली 22 दिवसापासून काम करते आणि अतिपरिश्रमानंतर कुणालांचा चेंडू आहे, रडारमध्ये आलेला आहे आणि बघा कमालीचा झेल पकडला गेला. सायगाव एक्सप्रेस यावेळेस मात्र काम आलेले आणि ज्यानं या ठिकाणी धावफलकाचा विकास केला होता याच्या खेळीला मात्र भकास केलं जात आहे आणि पहिला धक्का विकास वे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. फलंदाजी चांगली केली बघा. नवीन बॅटर अशोक कोकाटे आपण या ठिकाणी बघतोय. नवीन बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. संघ नायक आहे, संघाचा नेता आहे, संघाचा कर्णधार आहे. इमिजिएट मैदानाच्या आतमध्ये त्यांना मात्र यावं लागलं. मित्रांनो, जगामध्ये 1 डाऊन हा क्रमांक सगळ्यात मोठा क्रमांक आहे. कारण तिसऱ्या क्रमांकावर येणारे सर्व फलंदाज जगामध्ये सर्वात टॉपरचे फलंदाज आहे. अशोक सर आलेत बघा, संघ नायक आहेत. हा टॉप क्लास खेळ करावा लागेल. वाढ देण्याचा अपील केला गेला. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. याच 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 बोटवर अशोक आलेत. मैदानाचा आढावा घेतला आणि परतीच्या वाटेवर त्यांना सुद्धा यावेळेस मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कमालीची गोलंदाजी वाटकाने हेबी रहमान सायगाव एक्सप्रेस आज मात्र पूर्ण वेगात धावताना बघायला मिळतंय. ऑन हॅड्रिक असतील या ठिकाणी काका चषक 2025 हॅड्रिकचं दार यावेळेस बंद आहे. नवीन फलंदाज या ठिकाणी अर्जुन सोळंकी मात्र मैदानाच्या आतमध्ये हॅड्रिकच्या उंबरठ्यावर उभे आहेत. या ठिकाणी रहमान सर काय हॅड्रिक पूर्ण करणार? रहमान सर हॅड्रिक पूर्ण करतायत. काका चषकातील पहिले हॅड्रिक या ठिकाणी सुवर्ण अक्षराने लिहिली जाईल. हॅड्रिकचं दार बंद आहे. अर्जुन सोलंकी स्ट्राईक एंडवर. हो, 2 मिनिटं थांबा रहमान सर, 2 मिनिट. ती पॅन्ट खाली घ्या, ती पॅन्ट खाली घ्या. हा दोन्ही धन्यवाद. धन्यवाद सर. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चेंडू खास होता बघा. थोडीशी दिशा जर बघितली तर वाईड यॉर्कर आपण या ठिकाणी नक्कीच बघतोय. अर्जुन मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात मात्र बघायला मिळाले. चेंडू बॅटचा संपर्क नाही. यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन लपलेला चेंडू मात्र डॉट आहे. कमालीची गोलंदाजी बघा. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर अगदी दिवाळी साजरी झाली. दुसऱ्या षटकामध्ये मात्र दसरा झालेला आहे. समोर मारला कॉमेडी बॉक्सला सलामी दिलेला आहे. अर्जुन यांच्या कमानीतून पहिला बाण सुटला तो आमच्या दिशेने सुटलाय बघा. तर कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिली अर्जुन यांनी. 2 षटकांची झाली समाप्ती आणि 2 फलंदाजांना या ठिकाणी रहमान सरांनी मात्र तंबूचा रस्ता दाखवलेला. 25 धावा धावफलकावर आहे. आघाडीचे गोलंदाज पुन्हा एकदा मला वाटतं इंद्रजित देशमुख यांच्याकडे पुन्हा चेंडू दिलेला आहे. तर मित्रांनो, अगदी पंचकृषीतील एक महानतम गोलंदाज आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय त्यांना मात्र स्वतःची गुणवत्ता या ठिकाणी दाखवावी लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर त्यांनी आतापर्यंत 15 धावा खर्च केल्या. तो इतिहास आहे. आता वर्तमान आहे. षटक क्रमांक 3 मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. डावी लाईनवर होता. टेक्निक बघायला मिळालं महेश गिरे. एक तंत्रशुद्ध कव्हर ड्राईव्ह. चेंडूच्या मागे आले, चेंडूला जवळ येऊन दिलेला. त्यानंतर पूर्ण बॅटीचा फेस यावेळेस चेंडूला दाखवलाय. सिंगल पूर्ण करतील या ठिकाणी. एकेरीच्या मदतीने पुढे जाऊ. 26 धावा धावफलकावर. स्ट्राईकवर अर्जुन सोळंके.
गतीनं फसवलं. तर यांना चांगलं का म्हणलं जातं? त्याचं कारण आहे. पहिला चेंडू जर बघितला तर फुलर लेंथ होता. दुसरा चेंडू हा ट्रॅकर त्याला गती नव्हती. हे व्हेरिएशन, हे पददालित्य मात्र कमालीचं आपण इंद्रजित देशमुख यांचं बघतोय. परिवर्तन ही सृष्टी का नियम है. फुलर लेंथ चेंडू होता आणि मिडविकेटच्या दिशेने धमाकेदार फटका. यावेळेस मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण. इरफान बागवान आपण बघतोय आपल्याला इरफान बघायला मिळतायत. मला वाटतं पहिला झेल यांनीच पकडला होता. हां, अगदी कमालीचा क्षेत्ररक्षक आहे आणि कमालीचा क्षेत्ररक्षक आहे म्हणून तो सीमेरेषेवर आहे. जे चांगलं आहे ते सीमेरेषेवर आहे. हा गती परिवर्तन होता. टॉप एज चेंडू उभा झाला. नाही, आता यापेक्षा दुर्दैवी घटना गोलंदाजासाठी दुसरी नसेल बघा. हा अगदी घरपोच सेवा होती. डोअर डिलिव्हरी. फक्त झेल पकडायचा होता. अपयश. अर्जुन सोलंकी यांना जीवदान मिळालं. माफ करा महेश गिरी यांना जीवदान मिळालं. त्यानंतर 28 धावा धावफलकावर असणार आहे. अर्जुन थोडीशी अग्रेसिव्ह फलंदाजी करतोय बघा. त्यांच्याकडे जर बघितलं तर आपल्याला 2007 चे महेंद्रसिंग धोनी आठवतील. तर थोडी हेअरस्टाईल बघा. लोअर फुलच्या द्वार एक धारदार फटका. अर्जुन ऑन फायर. आकाश मार्गे जाणारा चेंडू थेट सीमा रेषा पलीकडे. षटकार. 34 धावा फलकावर आहेत. तर विकास बाद झाल्यानंतर अर्जुन सोळंकी यांनी ती कमी मात्र या ठिकाणी आपण बघतोय ती कमी या ठिकाणी नक्कीच त्यांनी संघाला मात्र जाणून दिलेली नाही. स्कोर आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा. चांगला प्रयास, कॅच घ्यायचा पण तितकाच उत्कृष्ट असा षटकार. विष्णुपंत करंधार तर मित्रांनो या ठिकाणी मात्र या आक्रमणाला सुद्धा थोपवलं गेलंय. अर्जुन सोलंकी सुद्धा पकडले गेले. एक लॉप करण्याचा प्रयत्न होता. टॉपेज घेतला गेला. शॉर्ट फाईन लेग वर क्षेत्ररक्षक मात्र तैनात होते. त्यांनी कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. पकडला गेला झेल. अर्जुन मैदानात झालाय फेल आणि त्यांना जावं लागेल वे बॅक टू द पॅव्हिलियन.
गोपाल चांगला चेंडू होता बघा. तर मैदानाच्या आतमध्ये संघ नायक यांनी मात्र आपण या ठिकाणी बघतोय चेंडू सांभाळलेला आहे. षटक क्रमांक जर बघितलं तर 4 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. 3 बाद 43 धावा धावफलकावर आहे. सर्व गुण संपन्न स्पर्धा. अगदी संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. डाव्या यष्टीच्या बाहेर अवांतरची घोषणा होईल. एकेरीच्या मदतीने मात्र धावफलक या ठिकाणी पुढे जाईल आणि त्यानंतर आपण बघतोय 44 धावा धावफलकावर आहेत. 3 बाद 44 संघ नायक विष्णू बॅकफुटवर आले, जागा बनवली, कट केलाय. डीप पॉइंट तैनात आहे. अ, चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच. तर या ठिकाणी बघायला मिळतील आपल्याला धावफलकावर 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करताना हॉटेल सातबारा हा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर मोरे हॉस्पिटल पण या ठिकाणी गोलंदाजी करताना बघतोय. शेवटचा चेंडू आहे बघा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका स्वतःकडे ठेवतील चेंडू. षटकाची समाप्ती. अगदी 4 षटकानंतर या ठिकाणी आपण बघतोय 3 बाद 46 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळणार आहे. तर नवीन गोलंदाज कोण वापरला जाईल हे मात्र गुलदस्त्यामध्ये आहे. तो निर्णय नक्की येईल. तर पहिलं सत्र संपल्याबरोबर आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. तर विनंती असेल विशाल 11 अंबाजोगाई यांच्या विरोधात प्रताप भैया देवकर मित्र मंडळ अंबाजोगाई या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी तयार राहायचंय. पहिलं सत्र संपल्याबरोबर नितीन सर तो चेंडू मैदानात फेका. रोल असेल तर मैदानात फेकायचा आहे नितीन सर. नितीन मुंडे. धन्यवाद. शिवदास बडे आलेत बघा. षटक क्रमांक 5. चांगली ऍक्शन आहे बघा यांच्याकडे. ऍक्शन चांगली आहे. सिंगल पूर्ण करतील या ठिकाणी. 3 बाद 47 धावा आपण या ठिकाणी बघतोय. धावफलकावर मात्र आपल्याला बघायला मिळतील. एकंदर अंबाजोगाई तालुक्याचा जर विचार केला तर चांगले गोलंदाज आपल्याला सगळ्या संघांमध्ये बघायला मिळत आहेत. चांगले गोलंदाज म्हणजे प्रत्येकाची गोलंदाजी चांगली आहे, शैली चांगली आहे. ऍक्शन. चांगला चेंडू होता. धावबादची संधी आहे. यावेळेस जर बघितलं तर मला वाटतं गोलंदाज त्या गोष्टीसाठी तयार नव्हते. फॉलो थ्रो मध्ये जर बघितलं तर बरेच पुढे निघून गेले. आदरणीय गुरुवर्य धमानंद वैद्य सर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन आहे. सरांचं देखील स्वागत असेल. 3 बाद 47 हा नक्की त्यांना माईक दिला जाईल. त्यांचे विद्यार्थ्यांचं लय प्रेम आहे बघा वैद्य सरांवर. तर माईक त्यांना दिला जाईल. जाऊया. माझ्याशी जोडले गेलेले प्रामाणिक गुणलेखक आदरणीय साकीबभाई पटेल सर. अप टू डेट माणूस आहे. चांगला चेंडू आहे. थोडासा इंसून झाला बॅटीचा स्पर्श. बिटवीन द गॅप 2 शतलस्कांना क्वाद आहे. चेंडू जातोय. सीमा रे शापार चौकार.
तर कधी-कधी परमेश्वर आहे ना, फलंदाजाला साथ देत असतो बघा. तो प्रकार मात्र मैदानाच्या आतमध्ये घडलाय. हां, अर्धशतकाच्या पार जाताना आपण बघतोय हॉटेल 7-12 संघ तब्बल 51 धावा. शिवदास बडे षटक क्रमांक 5 आपण या ठिकाणी बघतोय. चांगले गोलंदाज आहे बघा. अॅक्युरसी चांगली आहे. एक गुणवत्ता असलेला हा गोलंदाज आहे. स्विचचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा टायमिंग वगैरे बघायला मिळाला नाही. महेश गिरे ज्यावेळेस स्विच हिट खेळले बघा, प्रत्येक वेळेस जर बघितलं तर तो गोलंदाजानं त्यांच्या शरीराचे वेध घेतलेले आहे. त्यामुळे महेश गिरी अडचणीत सापडलेले बघा. तो थोडंसं शॉट सिलेक्शन करीत असताना फलंदाजाला ते तारतम्य ठेवावं लागेल. कारण या ठिकाणी स्विच हिटचा फटका खूप अवघड आहे. या फटक्यासाठी तुम्हाला नक्कीच नेटमध्ये खूप घाम गाळावा लागेल. दाटीची कडा घेतली बघा. आता कमालीचा फटका म्हणावा लागेल. कारण लॉंग लेगच्या दिशेने जातोय चेंडू सीमा रेषा पार. चौकार. 3 बाद 55 धावा फलकावर षटक क्रमांक या ठिकाणी 5. हा यावेळेस प्रयत्न एका दिशेला मारण्याचे केले. चेंडू मात्र दुसऱ्या दिशेला गेला. परंतु झेंडू ज्या दिशेला गेलाय त्या ठिकाणी जर बघितलं तर 4 धावा आल्यात. हे महत्वाचं काम महेश गिरी यांनी केलंय. शिवदास बडन एक अंतिम चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. शहराचे वेध घेणारा चेंडू चांगल्या टप्प्यावर आणि त्यानंतर नक्कीच आपण या ठिकाणी बघतो लेग मॅचचा इशारा येईल. षटकाची समाप्ती सुद्धा झाली 5 षटकानंतर. या ठिकाणी 3 बाद 56. नाना पाटेकर साहेबांचा एक चित्रपट होता. पटेल सर, अब तक 56. तर धावफलकावर धावा आहेत 56. षटक क्रमांक 5 साठी आपण या ठिकाणी बघितलं अ, बडे यांना निवडलं होतं. षटक क्रमांक 6 साठी कोणाकडे जातील हा मात्र एक चर्चेचा विषय मैदानाच्या आतमध्ये असेल. जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही बघा. टीम मीटिंग टाळायची आहे. टीम मीटिंग टाळायची आहे. हां, सायगाव एक्सप्रेस आहे मला वाटतं पुन्हा एकदा. ही एक्सप्रेस पुन्हा एकदा थांबणार आणि ए-बी रहमान सर एक कमालीचे गोलंदाज आहे बघा. ज्यांनी संघाला पहिलं यश मिळवून दिलं. त्या पाठोपाठ दुसरं यश मिळवून दिलं आणि त्या ठिकाणी आपण बघितलं शेवटच्या चेंडूवर त्यांना षटकार खेचला गेला. परंतु तरीही संपूर्ण षटकामध्ये त्यांनी अवघ्या 10 धावा खर्च केलेल्या आहे. एक कमालीचा गोलंदाज आहे बघा. पुनरावृत्ती पुन्हा होईल का? हे मात्र आपण बघणार आहोत. पुढारलेन चेंडू होता. लोट फुटबॉल बॅटीची कडा यष्टीरक्षक मात्र चेंडूवर येतोय. थोडंसं शांत कामकाज यष्टीरक्षकाचं होतं. दरम्यान एक सिंगल आपण बघतोय. पूर्ण झाल्या गेली 3 बाद 57 धावा फलकावर षटक क्रमांक जर बघितलं तर 6 मैदानाच्या आतमध्ये असेल. मुख्य पंच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे संघर्ष इंगळे सर आणि लेजेंडरी पंच आदरणीय धम्माजी जाधव सर. गाडीची कडा आहे. चेंडू हवेत क्षेत्ररक्षकापासून दूर आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. फरार चौकार. 61 धावा फलकावर आहेत. तर बऱ्याच वेळा बघा भाग्य सुद्धा फलंदाजाच्या पाठीशी असलेलं आपल्याला बघायला मिळालं. यावेळेस गोपाल शहराचे वेध घेणारा चेंडू जागा मात्र या ठिकाणी जास्त दिलेली नाहीये आणि त्याचे परिणाम आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. फलंदाज त्या ठिकाणी गोपाल मात्र बीट झालाय, चकलाय, वर्ष बांधून ठेवलाय आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी बघतोय ए-बी रहमान यांच्या विरोधात आक्रमण करण्याचा बेत फलंदाज आहेत. त्यानंतर मात्र त्यांच्या विरोधात चांगलं आक्रमण गोलंदाजीमध्ये केलं गेलं. वेस्ट आउट यावेळेस क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र मैदानात फेकलं गेलं. यॉर्करचा वापर योमेस हा हिट गोपाल यावेळेस जातील मनपाच्या आश्रयाला फलंदाज
ही कमालीची गोलंदाजी आहे बघा. एबी रहमान ज्या वेळेस संघाला गडीची गरज होती त्या वेळेस या ठिकाणी एबी रहमान सरांनी कमालीची गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 2 फलंदाजांना बाद केलं. या षटकामध्ये एकाला बाद केलं. 4 बाद 61 धावा धावफलकावर आहे. तर या 4 मधल्या 3 विकेट्स रहमान सरांच्या नावावर आहे. रफिक शहा, नवीन बॅटर नाही वेगळा बेत आखून आलेले बघा. आणि थोडीशी फेकाफेकी देखील त्या ठिकाणी बघायला मिळते. दरम्यान जर बघितलं तर जावा आहेत त्या ठिकाणी. आता जावा म्हणल्यावर एका टू व्हीलरचं नाव सुद्धा जावा आहे बरं का. जावा एसडी. यावेळेस जावा क्षेत्ररक्षक आहे. 4 बाद 62 धावा फलकावर आहे. बॅटीची कडा आहेत. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मात्र कार्यरत होतोय. एक थोडंसं अंतर पार केल्यानंतर मात्र आपण बघतोय चेंडू रोखला गेला आणि या ठिकाणी षटकाची होणारी समाप्ती 6 षटकानंतर 63 धावा धावफलकावर आहेत आणि पुन्हा एकदा एक कमालीच्या षटकाची समाप्ती. विष्णू पंत आलेत बघा. संघनायक आहेत, ज्येष्ठ खेळाडू आहेत, एक मोठा अनुभवी खेळाडू आहेत आणि षटक क्रमांक 7 आपण मैदानाच्या आतमध्ये मात्र बघणार आहोत. तर विनंती आहे विशाल 11 अंबाजोगाई आणि प्रताप भैया देवकर मित्रमंडळ दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचंय टॉस साठी. षटक क्रमांक 8 नंतर या ठिकाणी टॉस केला जाईल. पायाच्या दिशेने टाकलेला चेंडू मला वाटतं त्या ठिकाणी पायचीतचा अपील केलं. हा लेग बायचा इशारा येतोय. अ, आणि त्यानंतर आपण बघतोय एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 64 धावा धावफलकावर 64 रन्स ऑन बोर्ड. आजच्या सत्रातील पहिली लढत आणि पहिली धडक दोन बलाढ्य संघांची. लाच केला नक्कीच फटका चुकलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही. एक फुल 2 माली फिर भी है झोली खाली. आता 2 जण त्या ठिकाणी आलेत तरीही त्यांच्या झोलीत काही पडलं नाही. झेल मात्र सुटला आणि 4 बाद 66 धावा धावफलकावर बघायला मिळतील. रफिक शहा आपण बघतोय थोडीशे अग्रेसिव्ह फलंदाज आहे बघा. कारण षटक क्रमांक 7 आहे. त्यांना माहिती आहे एक सन्मानजनक धावफलक या ठिकाणी उभारणं गरजेचं आहे. ऐन वेळेस त्यांना मैदानाच्या आतमध्ये यावं लागलेलं आहे. परंतु विष्णू पंत यावेळेस मात्र अचूक गोलंदाजी या ठिकाणी सादर करतायत. शॉर्ट पिच चेंडू होता बघा हाफ ट्रॅकर. हे व्हेरिएशन महत्वाचं आहे बघा. आणि विष्णू पंत यांच्याकडे जर तुम्ही बघितलं तर अनुभवाचा महामेरू आहे. प्रचंड मोठा अनुभव आहे बघा. हा पहिला हाफ ट्रॅकर होता. दुसरा जर बघितला तर फुलर लाईन चेंडू होता. हे व्हेरिएशन आहे, ही ॲबिलिटी आहे, ही कला आहे. आणि ही कला मित्रांनो घरात बसल्यावर भेटत नाही. ही कला जर तुम्हाला आत्मसात करायची आहे, मैदानात यावं लागेल, घाम गाळावा लागेल. यावेळेस गुडलेनचा चेंडू त्यावर मात्र धनाभात आणि फलंदाज यावेळेस गोलंदाजावर करतोय मात. दमदार षटका. 4 बाद 72 धावा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. षटकार आला असेल बघा. परंतु आतापर्यंत विष्णू पंत यांनी जे कार्य केलं ते मात्र स्तुतिवत आहे. कट केलाय कव्हर पॉइंट चेंडू. ये रास्ते है प्यार के, ये रास्ते है 4 के. एकटाच गेलाय चेंडू. सीमा रेषा पार चौकार. 7 षटकांची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 76 धावा आणि फलंदाज 7 बाद आहे. माफ करा 4 बाद 76 7 षटका अखेर.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक आहे, महत्वाचं षटक आहे. जर गोलंदाज बघितलं तर आपल्याला बडे साहेब बघायला मिळतील. शिवदास बडे, जर्सी नंबर 18. हा 18 नंबर खूप मोठ्या फलंदाजाचा नंबर आहे बरं का. नाही, डाव्या यष्टीच्या दिशेनं यावेळेस चेंडू फेकला. दिशा खराब तो दशा खराब. दिशा से भटके तो मिलेंगे फटके. अगदी यावेळेस आडव्या हातानं समाचार घेतलाय आणि या ठिकाणी आपण बघतोय लॉंग लेगच्या दिशेने मात्र चौकार येतोय. सन्मानजनक धावफलक उभं राहिलंय. 80 धावा धावफलकावर आहे. 5 चेंडूंचा प्रवास शिल्लक. स्ट्राईकवर संघाचा आघाडीचा फलंदाज महेश गिरी एका दिशेने उभा आहे, खडा आहे आणि गोलंदाजांना प्रत्युत्तर देतोय. एकाकी झुंज. स्विच इट. वॉव! शॉट ऑफ द मॅच आहे आज. इतकं सुंदर टायमिंग आणि इतकी सुंदर प्लेसमेंट बघा. अतिशय सुरेख, अप्रतिम, लाजवाब, शानदार, जानदार, ट्रिमेंडस, लांबलचक षटकार. 86 धावा आहे बघा धावफलकावर आणि आता त्या शतरक्षकाला थोडंसं वाईट वाटलं असेल ज्याने जीवदान दिलं. जीवदानाचे अनेक परिणाम आहे बघा. ग्लेन मॅक्सवेल यांना अफगाणिस्ताननं 3 जीवदान दिले. ग्लेन मॅक्सवेल यांनी पराभूत झालेला ऑस्ट्रेलियाचा संघ विजयी मार्गावर आणून ठेवला. झेल सुटल्याची अनेक उदाहरणं आहे बघा. त्यातील हा कायम आठवणीत राहणारं एक मोठं उदाहरण आहे. थोडीशी दिशा खराब होते आणि दंडित केलं गेलं. अवांतरचा इशारा आलेला आहे. धावफलकावर आपण बघतोय एक सिंगल मात्र मिळेल. 87 धावा धावफलकावर चेंडू जर बघितले तर 4 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये शिवदास बडे जास्त अॅक्युरेट वाटत होते. या षटकामध्ये थोडीशी अस्तव्यस्त गोलंदाजी आहे. बघूया. 88 धावा धावफलकावर आहे. मात्र 3 चेंडू शिल्लक असताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. यष्टीचीचा म्हणजे धावबादचा प्रयत्न आहे बघा. आघाडीचा फलंदाज महेश गिरी यांना परतावं लागेल. फलंदाज या ठिकाणी मात्र बाद आहे. हे कमालिक ब्लोज वर्क बघितलं बघा. कारण यावेळेस यष्टीरक्षक आपण स सन्मय यांना यष्ट्यान मागे बघतोय आणि ज्याप्रमाणे भारताचे अनेक यष्टीरक्षक बुटके होते, सन्मय साहेब सुद्धा छोडे बुटकेच आहे. राग मानू नये, परंतु यष्टीरक्षण त्यांचं कमालीचं आहे. हे राष्ट्रगीत सुरू झालं रे.
चला सिंगल या ठिकाणी आली आणि 89 धावा आपल्याला धावपळकर बघायला मिळतील. 17तील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे बघा. राईट एंडवर रफिक शहा आहेत तर गोलंदाज शिवदास बडे. शेवट गोल करण्याची जबाबदारी असेल. नाही. पुन्हा एकदा आपण बघतोय डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू अवांतर घोषित केला गेलेला आहे. 90 धावा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. एक मोठं धावफलक नक्कीच या ठिकाणी उभारलं गेलं. हॉटेल सातबारा संघ प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय. शेवटच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक कमालीचं क्षेत्ररक्षण बघा. एक चपळ माणूस आहे आणि यष्टी रक्षक बघा. छोटा पॅकेट बडा धमाका. सुंदर यष्टी रक्षक. षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. सत्र या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपल्याला धावफलकावर धावा बघायला मिळतील. हा टॉस साठी यायचंय बघा. विशाल 11 अंबाजोगाई यांच्या विरोधात प्रताप भैया देवकर मित्र मंडळ. इतक्या लवकर नाही मॅच होणार. एका दिवसात कसं काय तुम्ही सगळं अपेक्षित करता? तर या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. काका चषक 2025 एक ऐतिहासिक स्पर्धा आणि या ऐतिहासिक स्पर्धेतील सामना क्रमांक 2 या ठिकाणी विशाल 11 अंबाजोगाई यांच्या विरोधामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे प्रताप भैया देवकर मित्र मंडळ. दोन्ही संघ नायक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील अगदी काही क्षणात. प्रताप भैया देवकर संघ नायक. चला लवकर. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? चला चला. हा सर थँक्यू. करेक्ट वाजतावर तुम्ही. सचिन भाई आहेत बघा या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय दिग्विजय भैया सचिन भैया यांचा संपूर्ण मित्र परिवार टॉस केला जातोय 2 संघांमध्ये. कॉलेज टेल. हा टेलच आहे ना ते म्हणले तुम्हाला. हा दादा दादा थोडेसे कन्फ्युज होते. दादा अभिनंदन टॉस जिंकलात. काय निर्णय आपला? विन द टॉस चेसिंग करेंगे। हाँ, पहले बॉलिंग का निर्णय लिया है और मैं आपको बता दूं कि बहुत अच्छे टूर्नामेंट है और मुझे बहुत अच्छा लग रहा है कि सब प्लेयर डिसिप्लिन से खेल रहे हैं। थैंक यू सर। दादा तुमचे आभार बरं का कारण पहिला कॅप्टन आहे ज्याने आयोजनाचा आणि या ठिकाणी खेळाडूंचे आभार मानले. गोलंदाजीचा का निर्णय घेतला? दादा तुम्ही कालपासून सुद्धा सामने बघितले असन 130 140 धावांपर्यंत टार्गेट येत आहेत. एक्चुअली क्या रहता है सर, अपनी जो टीम है वो टीम के हिसाब से आप अगर से अपनी टीम के प्लेयर्स को सेट किस हिसाब से करते हैं वो मायने रखता है।
चेसिंग मुझे पता है कि हमेशा हार्ड होती है, लेकिन कुछ चीज़ें ऐसी रहती है कि जिसको अपन आज ही मुश्किलों का सामना करे, तो आगे जाके वो चीज़ अच्छी होगी। तर तुमचा गेम प्लॅन प्रेशरमध्ये खेळण्याचा आहे, ठीक आहे. पण तुम्ही समोर नितीन मुंडेंसारखे बॅटर्स आहे, तर त्याविषयी काय रणनीती आखलेली आहे का? काही वेगळं एक्चुअली मैं आपको बता दूं कि पहले नितिन मुंडे एक अच्छा बैट्समैन, इसमें कोई शक नहीं है, क्योंकि आज वो अंबाजोगाई को एक अच्छे लेवल पे रिप्रेजेंट कर रहा है। उसके लिए मैं उसको एक मुबारकबाद भी दूंगा। और ये लड़के लोग जो है, जो सभी जब भी सब खेल रहे हैं, ये मेरे मतलब साथ के प्लेयर्स है। और इसलिए थोड़ा जो प्रेशर है वो शायद मुझे लगता है कि मेरी टीम पे कम होगा, लेकिन जो अच्छे प्लेयर है, जो अच्छा क्रिकेट खेलेगा वही जीतेगा। क्योंकि क्रिकेट में दो चीजें मायने रखती है, एक आप किस तरह से खेलते हैं और एक किस तरह से खिलवाते हैं। ये दोनों भी दादा मला बोलून देणार नाही जास्त. तुम्हाला विजयाच्या शुभेच्छा दादासाहेब. तुम्हाला फलंदाजी आली नितीन सर. फलंदाजी आलेली आहे. तर आमचा म्हणजे आम्ही म्हणजे अनफॉर्च्युनेटली टॉस हारलेलो आहेत. पण आम्हाला फलंदाजी आलेली आहे. तर आम्हाला एक पुढच्या संघापुढे एक चांगलं आव्हान ठेवायचं आहे. आमचा प्लॅन बॉलिंगच होती, चेसिंगच होती आणि हे माझं लहानपणीचं आणि मी होम ग्राउंड आहे म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे आम्ही ह्या ग्राउंडवर काय खेळायचं आणि कसं खेळायचं आणि कशी रणनीती आखायची हे आम्हाला नक्कीच माहिती आहे. आणि भोले बाबाचा आशीर्वाद असला तर मी पुरेपूर 100% मॅच हा विन करेल. बरं सचिन, तुम्हाला सुद्धा नितीन सर विजया शुभेच्छा. सचिन सर तुम्ही या ठिकाणी आले, मैदानाची शोभा वाढवली. तुमचा आणि तुमच्या सर्व मित्र परिवाराचं मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो आणि जाऊया धावांच्या पाठलागासाठी. ठीक आहे. आता सचिन चला सर बॅट्समॅन चला. आमचे सचिन भैया गुळबिले आज टॉससाठी आले आणि मी एक सांगू इच्छितो सगळ्या यंग प्लेयरला जे की आज नवीन म्हणजे प्रकारे खेळ चालू केलेला आहे. त्यांनी सुमारे जवळपास ते 4 वाजता ग्राउंड वरती येऊन रोज 10 वाजेपर्यंत रनिंग ची तयारी थांबा करतात. थांबा थांबा 2 मिनिट. जवळपास मला वाटतं त्यांनी 30 किलो तरी त्यांचं वजन कमी थोडा सर. केलेलं आहे. तर ही प्रेरणा सगळ्या युवा खेळाडूंनी घेतलेली पाहिजे त्यांच्याकडून आणि अशीच मेहनत आपल्या खेळात केली पाहिजे. तर अंबेजोगाईचं म्हणजे भविष्य चांगलं होईल. धन्यवाद. तर सचिन भाई तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. सर्वांचं मनस्वी आभार. जाऊया सर्वांच्या पाठलागासाठी मैदानाच्या आतमध्ये. हे बघा काल देखील एक सूचना दिली होती बघा आज त्या सूचनेचं पालन झालं नाही. जे गार्ड्स वगैरे आहे ना, गार्ड्स आपण मैदानाच्या बाहेर लावायचे बघा. मैदानात येताना लावायचं नाहीये. ठीक आहे. ठीक आहे. चला श्री गणेश मला वाटतं या ठिकाणी झालंय. तर गोलंदाज गणेश जाधव शेख जावेद आहे बघा स्ट्राईक एंडवर. शेख जावेद आणि सन्मय या ठिकाणी आपण बघतोय मात्र सावकारानं श्रीगणेशच्या धावफलकाचा केलाय. स्ट्राईकवर जावेद शेख आणि या ठिकाणी 45 चेंडू 89 धावा करायच्या आहेत बघा येणाऱ्या काळामध्ये.
हा थोडीशी जोखीम घेतली यावेळेस. एक सिंगल आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण होताना धावफलक एकेरीने पुढे जाऊ या ठिकाणी धावफलकावर मात्र 5 धावा आपण बघतोय. अ, हा शेवटचा चेंडू असेल बघा या ठिकाणी. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गणेश जाधव जे गोलंदाज या ठिकाणी बघायला मिळत आहेत. चला लाभ करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू बाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. नाही, एक साधारण कामकाज होतं बघा कारण चेंडू इतका वर गेला होता. खूप मोठी संधी होती बघा. षटक या ठिकाणी संपलेलं आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय पहिल्या षटका अखेर 8 धावा धावफलकावर आहे. 42 चेंडू आणि 85 धावांची गरज येणाऱ्या काळामध्ये नक्कीच असणार आहे. चला चला गोळा नका होऊ. एक समृद्ध आयोजन या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळतंय. प्रत्येक विभागामध्ये आयोजकांनी घेतलेले परिश्रम या स्पर्धेच्या निमित्तानं 10 संघ आणि 10 संघ मालक, 10 संघ नायक या स्पर्धेशी जोडल्या गेले. अगदी जिल्ह्यातील 3 प्रतिष्ठित पंच, त्यानंतर एक हाय डेफिनेशन छायाचित्रण लाईव्ह. थोडासा डाव्या इष्टीकडे होता बघा चेंडू. ताप्याजी घेतला गेलाय. शॉट फाईन लेग वर झेल पकडला जातोय आणि यावेळेस आघाडीचा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये सन्मय बाद झालेला आहे. नवीन बॅटर विनोद गंडले. बर्दापूर या गावाशी संलग्न असलेला हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाजी मार्कवर जुनेद पाशा. एक चांगली गोलंदाजी. आघाडीचे दोन्ही गोलंदाज जर बघितले तर सेम वाटले बघा. शरीर यष्टीनं सेम वाटले. गोलंदाजीच्या माध्यमामध्ये दोघंही अचूक वाटले. गणेश यांची चांगली गोलंदाजी बघितली. त्यानंतर जुनेद पाशा यांनी सुद्धा कमालीची सुरुवात या ठिकाणी दिलेली आहे. लॉंगऑफच्या दिशेने खेळलेला फटका मैदानाच्या आतमध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण. धावफलकावर एका धावेची वाढ. धावफलकावर मात्र 9 धावा. वैविध्यपूर्ण गोलंदाजी. यावेळेस देखील कमालीचं क्षेत्ररक्षण आणि यावेळेस जुनेद यांचा टार्गेट विकेट्स होत्या म्हणजे एष्ट्या उडवायचा प्रयत्न होता. यॉर्करचा प्रयत्न केला त्या ठिकाणी मात्र फलंदाजानं मनगटाची कला दाखवली. शॉर्ट स्क्वेअर लेगवर चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र डॉट. बॅटीची कडा आहे बघा आणि यावेळेस जुनेद यांची गोलंदाजी फुलर लेंथ आहे. जास्त जागा देत नाहीये. चेंडू जर बघितला तर फलंदाजाच्या आसपास टप्पे टाकले जात आहेत. पूर्ण क्षमतेनं अर्धा वेगात हे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टाकली जाते. सुरुवातीच्या 4 चेंडू झालेले आहेत. फलंदाजांना बेड्या घातलेल्या आहे. शेख जावेद फुलटॉस होता. यावेळेस जावेद भाईंनी फुलटोल वसूल केलाय. 15 धावा आपण बघतोय षटकारासह या ठिकाणी पूर्ण होतील.
तर आज मित्रांनो स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी कमिटीतील एक अभिव्यक्तीचा सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा मोठा दिवस आहे. अर्थात या ठिकाणी एक आनंद उत्सव साजरा करण्यासारखा दिवस. यावेळेस चेंडू लवडवलाय बघा मैदानाच्या आतमध्ये आणि प्रेक्षकांची गाठभेट घेण्यासाठी चेंडू प्रेक्षकांमध्ये गेलाय षटकार. तर मित्रांनो या ठिकाणी अजिंक्य उर्फ जिंकू दादा लोमटे आज यांचा वाढदिवस आहे आणि नक्कीच अजिंक्य दादांना आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी हार्दिक लक्ष लक्ष लाख लाख शुभेच्छा. आणि मैत्रीतील मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांना अंबाजोगाई आणि पंचकोशीमध्ये ओळखलं जातं. एक दिलदार व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा अजिंक्य दादा यांना प्रकट दिनाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा. 21 धावा धावपळकावर आहेत बघा या ठिकाणी. नवीन बॅटर जर बघितलं तर संग्राम यांना मैदानात यावं लागलेलं आहे. सॉरी सॉरी महेश माने आलेत बघा गोलंदाजी मार्कवर आणि मोर एक्सपिरियन्स गोलंदाज. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली या ठिकाणी. सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. थोडीशी वेगळी गोलंदाजी बघा यांची. फुलटॉस होता अर्जुन चेंडू खाली. आता अर्जुन यांनी हा झेल सोडलेला आहे. क्या छोटा गेंदबाज का दिल तुटा. एक सिंगल मिळाली. धावफलक एकने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावर आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी ढिलाई बघायला मिळाली. परंतु या संघामध्ये मित्रांनो गुणवत्ता आहे गोलंदाजांकडे. चला यावेळेस उजव्या इष्टीच्या खूपसा बाहेर चेंडू होता. कट केलाय. डीप पॉइंट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे. धाबाची संधी आहे. नाकारला यावेळेस. धम्मा जाधव सरांचा स्पष्ट नाकार मैदानाच्या आतमधून आपल्याला बघायला मिळतोय. एक बाद 24 धावा धावफलकावर असताना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये एक मोठ्या धावफलकाचा पाठलाग मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळाला. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना एक बाद 24 34 चेंडू आणि 69 धाब्यांची गरज येणाऱ्या काळामध्ये. महेश माने गोलंदाजी मार्कवर एक्सपिरियन्स गोलंदाज. फॉलो थ्रू मध्ये मात्र यावेळेस चेंडू रोखण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर जर बघितलं तर स्वतःवर नाराज बघायला मिळाले बघा. हे अग्रेशन आणि ही जिद्द आज पण महेश यांची या स्पर्धेच्या निमित्तानं या सामन्याच्या निमित्तानं बघतोय. एक बाद 25 धावा धावफलकावर. यावेळेस कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक मात्र मागोवा घेतोय. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र रोखला गेलाय. त्यानंतर जर बघितलं तर एक सिंगलची संधी होती ती मात्र पूर्ण झाली. धावफलक एकेरीच्या मदतीने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावर. हा ड्राईव्ह नक्की केलाय. पुन्हा एकदा अर्जुन. हा यावेळेस अर्जुन यशस्वी ठरलाय. झेल पकडलाय. फलंदाज यावेळेस मात्र बाद.
तर या ठिकाणी मला वाटतं ए.बी. रहमान आले. गोलंदाजीमध्ये कमाल केली. चांगली गोलंदाजी त्यांची बघायला मिळाली. सायगाव नगरीशी संलग्न असलेला हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपण बघतोय. अगदी या ठिकाणी कमालीची गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये बघितली. आघाडीचे तिन्ही गोलंदाज ज्याप्रमाणे गणेश यांनी श्रीगणेशा केला. त्यानंतर जुनेद यांनी त्यानंतर सातत्य दाखवलं आणि माही अर्थात महेश यांनी सुद्धा या ठिकाणी आघाडीच्या गोलंदाजांना गोलंदाजी माध्यमामध्ये साथ दिलेली आहे. गोलंदाज चेंडू होता. हा चांगला बघायला मिळाला. कट केला. त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंटवर क्षेत्ररक्षक असेल. परंतु अतिशय वेगामध्ये आपण या ठिकाणी बघतो एक सिंगल पूर्ण झाली. 27 धावा आहेत बघा. धावफलकावर 27 धावा येणाऱ्या काळामध्ये 30 चेंडू आणि 66 धावांची गरज आहे. या मैदानामध्ये कोणतेही धावफलक अशक्य नाहीये बघा. कारण या मैदानावर आपण कालच्या सत्रामध्ये शतकापार धावांचा पाठलाग होताना बघितला. शतकापार धावांचा पाठलाग करीत असताना सामना टाय होताना सुद्धा बघितला. तर अनेक विक्रम कालच्या सत्रामध्ये बघितले. कालच्या सत्रामध्ये एक शतक बघितलं. अगदी 3 धावा दूर शतक सुद्धा बघितलं. 97 धावांची नाबाद खेळी बघितली. एक निर्धाव शतक सुद्धा काल बघितलं. चला चला गोळा नका हो. तुम्ही लय आनंद घेता काय? ते चेंडू आणि 66 धावा धावफलकावर आहेत बघा. गोलंदाजी मार्कवर रफिक शहा यांना गोलंदाजी करताना मात्र आपण या ठिकाणी बघतोय. बॅटेचा स्पर्श बघा मला वाटतं हा काही रिएक्शन यष्टीरक्षकाने दिली नाही. आणि कमालीचं यष्टीरक्षण बघा यावेळेस. परंतु यष्टीरक्षकाबद्दल जर बोललो तर मित्रांनो संघातील सर्वात चांगला क्षेत्ररक्षक हा यष्टीरक्षक असतो. बेस्ट फिल्डर ऑफ द टीम कोण केला यावेळेस? मला वाटतं टायमिंग यावेळेस थोडासा फसलाय. अर्जुन यांच्या दिशेने गेलेला हा चेंडू अर्जुन यांचा पुन्हा एकदा आपण या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघतोय. 2 बाद 28 धावफलकावर या धावा आपल्याला बघायला मिळतील. 28 चेंडूंमध्ये 65 धावांची गरज आहे. परंतु या ठिकाणी जर बघितलं तर ही कमालीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते बघा. 7-12 हॉटेल 7-12चे जे गोलंदाज आहे कमालीचे गोलंदाज आहे आणि संघनायक त्यांच्या संघनायकानं अगदी सांगितलं होतं आमच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाजानं संघनायकाचा शब्द राखलाय आतापर्यंत. खूप सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. हा 2 धावा मात्र खर्च झाल्या. 2 धावांचं रक्षण झालं. 2 धावेनं आपण पुढे जाऊ. धावफलकावर 30 धावा. नाही यावेळेस मात्र चिडूनच चकवा दिलाय. आणि त्यानंतर दोन्ही फलंदाजांनी मात्र कमालीची रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवली. 2 धावेने धावफलक पुढे गेलाय. 32 धावा धावफलकावर 2 फलंदाज बाद असताना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. रफिक शहा सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. त्यांची दिशा थोडीशी वेगळी बघा.
राईट आर्म राऊंड द विकेट एक अँगल बनवलेला आहे आणि त्या अँगल मध्ये गोलंदाजी करतायत. उजव्या इष्टीच्या बाहेर बॅटीचा स्पर्श आणि यावेळेस मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाला देतोय मस्तक पे दस्तक आणि चेंडू क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करीत गेलाय सीमारेषा पलीकडे चौकार. कट होता. अमोल सर सांगतायत थोडस शिकण्यासारखं आहे अमोल सरांकडे. नाही लेटकट हा कमरेच्या खाली खेळला जातो आणि शांतपणे त्याच्यात आक्रमकता नसते. 36 धाबा आहेत बघा धावपळ कव्हर. हा चेंडू चांगला आहे बघा. शपल लाईन वर गेले आणि या ठिकाणी पंचांकडे बघतायत. या ठिकाणी समाप्ती झालेली आहे. 4 षटकानंतर 2 बाद 36 धावा धावपळ कव्हर आहे. 24 चेंडू 57 धावांची गरज. 24 चेंडू आणि 57 धावा. तर या ठिकाणी महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मात्र बघायला मिळत आहेत आणि पहिला चेंडू मात्र या ठिकाणी आपण बघतोय 2 धावा बॅटर्स वसूल केल्या. धावफलक पुढे जाईल 38 धावा. थोडासा इन स्विंग चेंडू होता बघा आणि त्यानंतर अर्जुन यांच्याकडे पुन्हा एकदा चेंडू गेलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षण करतायत. आज अर्जुन यांना खूप बिझी राहावं लागलंय बघा. क्षेत्ररक्षण माध्यमामध्ये त्यांच्याकडे बरेच चेंडू गेले. त्यांनी सुद्धा हा एक झेल सोडला. परंतु त्यानंतर मात्र एक सातत्यपूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्यांचं बघितलेलं आहे. दोन बाद 40 धावा आहेत. तर महेश माने गोलंदाजी मार्कवर बॅटीचा स्पर्श आहे त्या ठिकाणी. हा क्षेत्ररक्षक हुशार आहे बरं का. मला वाटतं रफिक आहे का ते? हा रफिक शाह. कारण मित्रांनो फाईन लेग आणि गली या ठिकाणी चेंडू कायम चकवा देत असतो. परंतु यावेळेस रफिक यांनी त्या चेंडूचा अंदाज घेतला. चेंडूला टप्पा पडू दिला. एक हुशार क्षेत्ररक्षण आहे. यावेळेस मात्र खोडवरच्या चेंडूवर आक्रमण केला गेला. परफेक्शन झेल. कमालीचा झेल बघा. अगदी होम डिलिव्हरी होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मला वाटतं जुनेद पाशा होतं. अगदी हलण्याची सुद्धा गरज नाही. हां, मला वाटतं एका गावाचे आहे दोन्ही बी. एका संघात नेतृत्व करतायत. परंतु यावेळेस ऑप्शननं त्यांना एकमेकाच्या विरोधात उभं केलंय. या ठिकाणी आपण बघतोय 20 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये. विष्णू पंत, संघनायक, संघाचा नेता. हो, मास साहेबांचं या ठिकाणी आगमन आहे बघा. मास साहेब म्हणजे छोटा बॉम्ब बडा धमाका. शरीरयष्टी जर बघितली तर एक 4.5 किलोचे असतील. परंतु कार्यक्रम मात्र 450 किलोचा करीत असतात बघा. तर मास सरांचं स्वागत आहे. 3 बाद 41. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 20 चेंडू 52 धावांची गरज. संघनायक, संघाचा नेता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. विष्णू पंत.
हा 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 हा, बघा विष्णू पंत मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर. कमालीचा कमालीचा फटका. आणि अगदी आपले इरादे सुद्धा त्यांनी मैदानात आल्याबरोबर सांगितलेले आहे. 47 धावा धावपळकावर आहे. 19 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. हे आक्रमण आता सातत्यपूर्ण बघायला मिळालं पाहिजे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 15 धावा करायच्या आहे. जर तुम्हाला जिंकायचं आहे. हेच विजयाचं समीकरण आहे. याच्या खबरच्या दिशेने यावेळेस. हो, 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 हो. चला या क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न प्रामाणिक होते बघा. परंतु एक्स्ट्रा कव्हरनं चेंडू सीमारेषा पलीकडे खणखणीत चौकार. 5 षटकानंतर 51 धावा, अर्ध्या षटकापार आपण जातोय. थोडंसं मागणं षटक मी म्हणेल या ठिकाणी. या षटकामध्ये 15 धावा खर्च झालेल्या आहे. धावफलकावर आपण बघतोय 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. आणि चला जास्त चर्चा करू नका. चला, चला. आणि हा सामना संपल्याबरोबर प्रताप भैया देवकर मित्रमंडळ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि लाईनअप मध्ये यायचंय. पंचांच्या परवानगीशिवाय कोणत्याही हालचाली मैदानाच्या आतमध्ये होता कामा नये. आणि आयोजकांची नवीन सूचना आहे, गार्ड मैदानाच्या बाहेर लावायचा आहे. शक्यतो स्वतःचे गार्ड स्वतःच आणायला पाहिजे. हा चला ब्रेक टाइम संपलेला आहे. चला, चला. तर 18 चेंडू आणि 42 धाब्यांची गरज बघा येणाऱ्या काळामध्ये. आणि मला असं वाटतं पंत साहेब जे मैदानाच्या आतमध्ये जे गेलेले आहे, ज्या प्रकारे त्यांनी मैदानात आल्याबरोबर प्रारंभ केला, 2 चेंडूंमध्ये 10 धावा बनवलेल्या आहे आणि विरोधी गोलंदाजांना त्यांनी इशारा दिला. विरोधक सुद्धा सावध झालेले आहे. त्यांनी देखील आघाडीच्या गोलंदाजाकडे चेंडू दिलाय. म्हणजे बेस्ट विरुद्ध बेस्ट आहे बघा. चेंडू खास आहे. या ठिकाणी आपण बघतोय हा डॉट चेंडू मात्र आलेला आहे. कारण मी अगोदरच सांगितलं, कारण विरोधी गोलंदाज सुद्धा सज्ज झालेले आहेत. हा सामना एक वेगळ्या वळणावर आलेला आहे. दुसरा चेंडू निघून गेला. आता विनोद गंडले जे आहेत, यांना काहीच करायचं नाही बघा. सिंगल काढायचा आहे, संगनायकाला उभं करायचं आहे गोलंदाजांसमोर. कारण ही वेळ गेल्यानंतर पुन्हा वेळ नाहीये. तुम्हाला सामना जिंकायचा आहे. विजय सुरुवात करायची आहे. कारण गोलंदाजांनी आता कंबर कसलेली आहे. कमालीची गोलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटीचा स्पर्श आहे त्या ठिकाणी. हां, चांगलं क्षेत्ररक्षण बघा. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं होणार आहे, त्या ठिकाणी कमी धावा मिळणार आहे. बघूया. नाही. अ, 4 चेंडू झालेले बघा. मात्र या ठिकाणी सिंगल आहे. तर गणेश जाधव
यांच्याकडे नवीन चेंडू दिला होता. त्यावेळेस त्यांनी प्रामाणिक त्या चेंडूला न्याय दिला आणि यावेळेस संघ एक वेगळ्या वळणावर आहे. तर पुन्हा एकदा गणेश जाधव यांनी संघाला सावरण्याचं काम केलेलं आहे. एक शिस्तबद्ध आणि कमालीचा गोलंदाज आहे. फुलटत होता यावेळेस स्लोट फुलटत बॅटीचा स्पर्श. यावेळेस विष्णू पंत स्वतःहून नाराज आहे. कारण या ठिकाणी आपण बघतोय सामना जसा पुढे चाललाय तर फलंदाजी करणारा संघ मात्र अडचणीत सापडलेला आहे. 5 चेंडूंमध्ये 1 धाव गणेश जाधव यांनी खर्च केलेली बघा. हा गणेश जाधव यांची गोलंदाजी ज्यांना आवडली असेल त्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण निर्णायक क्षणी ही गोलंदाजी चालू आहे. 6वा चेंडू आहे या षटकातील. हा यष्टीरक्षक मात्र यावेळेस चेंडूवर जातोय. 2 धावा या ठिकाणी खर्च झाल्या या षटकामध्ये. षटकाची होणारी समाप्ती 6 षटकानंतर 3 बाद 53 धावा. या षटकामध्ये खर्च झाल्या 2 धावा आणि येणाऱ्या काळामध्ये 12 चेंडू 40 धावांची गरज. 12 चेंडू 40 धावा. काय हे शक्य आहे? हे पहा तुम्ही टाळ्या द्यायला इतक्या लांब नका येत जाऊ. सामना संपल्यानंतर डायरेक्ट गाडा भेट घ्या. चला आघाडीची गोलंदाजी ज्या प्रकारे सुरू होती त्या प्रकारे आता पुन्हा एकदा गोलंदाजी सुरू आहे. गणेश यांचा कोठा पूर्ण झाला आणि जुनेद पाशा आपल्या कोठ्यातील शेवटचं षटक घेऊन आले मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू बिझनेस एरिया राईट ऑन टार्गेट डॉट चेंडून प्रारंभ झालेला आहे. या संघाचे जे संघनायक होते अशोक यांनी सांगितलं होतं आमच्याकडे तगडी गोलंदाजी आहे. तर खरोखर तगडी गोलंदाजी आहे बघा. टप्पा पडलेला आहे त्यावर कट केला आहे. चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे कमालीचं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर थ्रो देखील चांगला मी म्हणेल. कारण अंतर मोठं होतं. या दरम्यान 2 धाव्यांची चोरी मात्र मैदानाच्या आतमध्ये झाली आणि या चोरट्या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 55 धावा धावफलकावर आहे. सायगाव नगरीशी संलग्न असलेले जुनेद पाशा चांगली गोलंदाजी करतायत आणि थोडीशी गोलंदाजी जर बघितलं तर साइड ऑन गोलंदाज आहे बघा. गोलंदाजाचे अनेक प्रकार आहे बघा. गोलंदाजाचं परीक्षण 3 माध्यमामध्ये केलं जातं. ते नंतर मी तुम्हाला सांगेन. आकुटापाचा चेंडू आहे यावेळेस कडक्याला चेंडू हवा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. आता या ठिकाणी झेल सुद्धा सुटलाय. कैच छूटा गेंदबाज का दिल टूटा और बल्लेबाज ने 4 रन लूटा. 4 धाब्यांचं नुकसान मैदानाच्या आतमध्ये 59 धावा धावफलकावर झालेलं आहे. 9 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. आता गोलंदाजानं कमवलं आणि क्षेत्ररक्षकानं गमावलं. गोलंदाजाला साथ द्यावी लागेल जर तुम्हाला जिंकायचं आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. वेग चांगला आहे बघा जुनेद पाशा यांच्याकडे. डॉट चेंडू आहे. पुनरागमन केलंय. कमबॅक करताना या ठिकाणी जुनेद पाशा तर विष्णू पंत विजयाची इच्छा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. फलंदाजी करावी लागेल. वाट चेंडू 34 धावांची गरज. लॉंगॉनकडे खेळलेला फटका. गणेश मात्र चेंडू मागे दुसरी धाव घेणार का? तर नाही. हा एक सिंगल घेत आहेत. धावफलक पुढे जाईल. 60 धावा धावफलकावर. एक निर्णायक चेंडू असेल बघा जुनेद पाशा यांचा. कारण या चेंडूवर या नंतरच्या षटकाचं भविष्य आहे. हा यावेळेस पुन्हा एकदा आघाडीचे गोलंदाज आपण त्या ठिकाणी बघतोय. कमालीचं नियंत्रणबद्ध क्षेत्ररक्षण. एक सिंगल. या ठिकाणी विष्णू पंत स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. 7 षटकाची होणारी समाप्ती. 6 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 8 मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रारंभ होताना बघायला मिळणार आहे. 6 चेंडू 32 धावा.
लक्ष मोठं आहे बघा. 5 षटकार तर तुम्हाला मारायचेच आहे. 5. तर जाऊया. एक नवीन गोलंदाज निवडलाय बघा. रूपसिंग जरवाल. महाराष्ट्र पोलीस आहे बघा. भव्य स्वागत केलंय त्यांचं. भव्य स्वागत. पहिल्या चेंडूवर रूपसिंग यांना दाखवलंय आसमान. षटकार. षटकार आहे. 61 धावपळकावर आहे बघा. विजयाची आशा जिवंत आहे. विजयाची भूक जिवंत आहे बघा. आणि मित्रांनो, ज्यावेळेस फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही काय? चौकार की षटकार? ठीक आहे, ठीक आहे. चेक केलं जाईल. तिसरे पंच आहेत या ठिकाणी अमोल सर. ऑन साइड डिसिजन. अगदी बरोबर आहे. षटकार. हां, ओके. 67 धावपळकावर येत आहेत. 5 चेंडू 26 धावांची गरज आहे. पहिला षटकार आलेला आहे. या ठिकाणी विजयाचं समीकरण म्हणजे 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. चला हा महत्वाचा चेंडू होता. रूपसिंग जरवाल यांनी पुनरागमन केलेलं आहे. महाराष्ट्र पोलीस आहेत. दारूबंदीवर काम करतायत. मिड विकेट स्क्वेअर लेग कडे खेळलेला फटका बघा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मात्र सिंगल या ठिकाणी मिळेल. एक क्वालिटी क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी बघतोय. सामना एकतर्फी झालेला आहे. 3 चेंडू 25 धावांची गरज आहे. परंतु रन रेट महत्वाचा आहे बघा. रन रेट येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक संघाला महत्वाचा असणार आहे. त्यामुळं पराभूत संघाला सुद्धा रन रेट कडे लक्ष देणं गरजेचं असणार आहे. लॉंगॉनकडे येणारा चेंडू आपण बघतोय. सामन्याचा निकाल अजून लागलेला नाहीये. डॉट चेंडू असेल. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. 2 चेंडू शिल्लक आहे. फटकाला स्टायलिश होता बघा. निकाल सुद्धा चांगला आलाय. चौकार. मला वाटतं या ठिकाणी विष्णू पंत यांची बॅट मोडलेली आहे का? बऱ्याच वेळा त्यांनी बॅटीकडे बघितलंय. फटका खेळल्यानंतर.
शेवटचा चेंडू आहे. या वेळेस स्ट्रायकरच्या मध्ये 1 2 का 4 चौक. लाईनअप मध्ये बाहेर या. लाईनअप मध्ये बाहेर यायचंय. लाईनअप